काय झालं? आज सगळा स्टाफ एकत्र इथे? मॅडम, लवकरच पारूचं लग्न होणार आहे. तर आम्ही सगळे विचार करत होतो की आमच्या वतीने म्हणजे आम्हा स्टाफच्या वतीने पारूचं केळवण करावं. मग नाही म्हणजे घरातली परिस्थिती बघता आता ते शक्य नाहीये. म्हणून पारूने केळवणाला नकार दिलाय. तिचं असं म्हणणं आहे की देवी आईंना नाही आवडणार तिचं केळवण केलेलं. का? मला का नाही आवडणार? उलट मला पारूचं केळवण करायचं या घरात. तिचं केळवण होणार आणि आजच होणार. तुम्ही सगळे कामाला लागा. चल. दिशा, मला कळत नाहीये या घरात ना सगळं असं उलटं घडतंय ग. म्हणजे अहिल्याबाईंचा संताप झाल्यानंतर खरं तर या घरात स्मशान शांतता असायला हवी होती, पण इथे तर जल्लोष सुरू आहे. सेलिब्रेशनची तयारी चालू आहे. ए कोण आहे नवीन मुलगी? काय माहित मला कोण आहे. आता काम करते म्हणजे सर्वंट असेल ना कोणीतरी. वाह, छान काढलीस ना फुलांची रांगोळी. आणि किती कमी वेळात काढलीस. मस्त. आता आलं लक्षात माझ्या. आता हे बघ, पारू जाणार लग्न करून सासरी, बरोबर? म्हणून सावित्रीने तिच्या जागी तिच्या गावाहून एक दुसरी मेड बोलवलीये. म्हणून तर इतकं कौतुक करत होती ना ती तिचं. कळतंय ना? पण ही मेड तर वाटत नाहीये. अंगावर युनिफॉर्म पण दिसत नाहीये. लेट्स चेक. ए इकडे. हो तूच इकडे. बोला. माझ्यासाठी प्यायला पाणी घेऊन ये. किचन तिथे. ओके. तिनं सर्वंटच आहे. पाणी. हे काय चालू आहे सगळं? पारू मॅडमच्या केळवणाची तयारी. एक मिनिट. कोणाची? पारू मॅडम. ती मॅडम कधी झाली? ए आणि एक मिनिट. तिच्या केळवणाची तयारी इथे आमच्या घरात करण्याचा काय संबंध? कोणी सांगितलं तुला हे सगळं करायला? अहिल्या मॅडमनी. ए थांब, ग्लास घेऊन जा. पाणी पण आणून दिलं तिने. मी ना सरबत मागवायला हवं होतं. हा ना. मॅडम, तुम्ही? पारूच्या केळवणाची तयारी कशी चालली आहे? व्यवस्थित चालली आहे मॅडम. सगळ्या मेनूचं नियोजन झालंय. फक्त गोडाधोडाचं काय करायचंय अजून कळत नाहीये. गाजरचा हलवा करा. पौष्टिकही असतो आणि चवीलाही छान. बरं ऐक, पारूच्या केळवणात काहीही कमी राहता कामा नये.
इनफॅक्ट मी स्वतःच जेवण बनवायला आले. चला. मॅडम नको. मॅडम 2 दिवसापासून तुम्ही काही खाल्लं नाही. आम्ही सगळे करू ना. सावित्री, काही होत नाहीये ग मला. तुम्ही मदत करा ना. चला. बरं ठीक आहे. आई या स्वयंपाकाला लागली. चला, वातावरण निवळतंय. वाव, ही मुलगी किती फुल ऑफ एनर्जी आहे. म्हणजे घरात आली आणि घरात सगळीकडे हॅपीनेस दिसतं. खरंच लकी आहे ही मुलगी माझ्यासाठी. ओ बस काहीतरी. तुम्ही फक्त पारूचं नाव लिहिलंय, हरीशचं कोण लिहिणार? हा बा, हे घ्या. लिहा लिहा, हरीशचं नाव लिहा. आओ. बरं ऐका ना, काय म्हणतो? ओ ह्यावर पण काहीतरी लिहा ना. काय? अहो म्हणजे असं ना, काहीतरी छान, काहीतरी चांगलं, असं वाचल्यावर ना हटके वाटलं पाहिजे असं काहीतरी. हा लिहा. नीट सांगाल का काय लिहायचंय ते? म्हणजे एक एक थांबा, कसं सांगू? हा लिहा. चांदीच्या ताटात साखरेचा खडा. चांगलं आहे, चांगलं सुचले सुचते लिहा. शी बाबा, कौतुकच नाही. विसरलो तुमच्यामुळे. थांबा. हा, चांदीच्या ताटात साखरेचा खडा, पारू आणि हरीशचा लाखात एक जोडा. लिहा लिहा लवकर लिहा. हाय सुचत यार मला. लिहा लिहा. चांदीच्या ताटात साखरेचा खडा, पारू आणि हरीशचा लाखात एक जोडा. काय सुचलं यार? तुम्हाला नाही सुचत का असं काहीतरी? हा बोला ना काहीतरी. हो मीच काहीतरी. हो काय सारखं काहीतरी काहीतरी लावलंय? माझं पण एक नाव आहे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तुमचं नावच तर माहित नाही म्हणून असं काहीतरी काहीतरी बोलावं लागतं ना. सांगा ना, काय तुमचं नाव? हो मीच काहीतरी. अहो ऐका ना. हो अहो काहीतरी नाव असेल ना तुमचं. हो हॅलो. भारी आहे मुलगी. ज्योती, पारू, मारुती, गणी आणि हरीशला बोला. हो मॅडम. ज्योतिताई तुम्ही थांबा. तुम्ही याची घडी करा, मी बोलून आणते. पारू, तू काही करू शकतेस का? तू आईला जेवू घाल ना. आई काही करून जेवली पाहिजे का? बघ ती जेवली नाही ना तर तिला खूप त्रास होतो. ती आजारी पडेल आणि कोणाला सांगणारही नाही, अंगावर काढेल. पारू बाळा, अहिल्या मॅडमनी बोलवलंय. तुझ्या केळवणाची तयारी चालली आहे आता. पारू, निर्णय मोठा घेतलास, पण सगळं कठीण वाटतंय. तुझी परीक्षा आहे बाळा. तुझ्या मनात नसून पण सगळं कसं करणार आहेस तू? मी समजू शकते. सावित्री आत्या, माझ्या देवी आई जेवल्या नाहीयेत, आदित्य सर जेवले नाहीयेत, घरातलं कुणीच जेवलं नाही. आणि मी समद्यांना असं उपाशी नाही बघू शकत. घरातले समदे जेवले पाहिजे. या घरातलं नैराश्य दूर व्हायला पाहिजे. आणि त्यामुळं माझ्यासाठी हे केळवण काय बी नाही. बाळा, हे सगळं करून सुद्धा जेवल्या नाहीत तर मॅडम? सावित्री आत्या, तुम्ही असं बोलू नका.
देवी आई आज जेवायलाच पाहिजे. तायडे, अगं आज दिव्याने आपल्याला जेवायला बोलवलंय. तुला, आम्हाला, बाला, हरी सरांना बी. अगं चल पटकन, मला लय भूक लागले. चल. या असे मध्ये या. आज आपल्या लाडक्या पारूचं आणि हरीशचं केळवण आहे. मारुतीच्या इच्छेनुसार तिचं लग्न तिच्या दारातच होईल. पण माझी इच्छा होती की पारूचं केळवण ह्या घरात व्हावं. ती इच्छा आज पूर्ण झाली. आणि आज पारूच्या सागर संगीत केळवणासाठी मी स्वतः स्वयंपाक केलाय. आणि पारू आज या घरात पाहुणी आहे, त्यामुळे मी स्वतः तिला वाढणार आहे. या दोघं असे इथे बसा. या हरीश बस सावित्री बस. पारू हात पुढे कर. हात पुढे कर. देवी आई हो, हे कशा पायी? तुम्ही आधीच आमच्यासाठी एवढं काय केलंय, आता हे आणून. आज मिळणाऱ्या भेटवस्तूंना नाही म्हणायचं नसतं. हो हरीश ठीक आहे. थँक्यू सर. अरे दामिनी, सॉरी हां, गिफ्ट नाहीये माझ्याकडं. सासू मॉमने पारूला बँगल्स गिफ्ट केले. मला जर का उद्या या घरची अहिल्या व्हायचं असेल तर मला सेम त्यांच्यासारखंच वागावं लागेल. आणि आता लायकी नसताना या पारूला माझं हे ब्रेसलेट गिफ्ट करावं लागेल. दामिनीजी, मला पण करायचं. थांबा ना प्लीज. पारू हात पुढे कर. अहिल्याबाईंना मी तुमच्यापेक्षा काही कमी नाही हे दाखवायला करते हे सगळं.
नाही नको दिशा मॅडम. पारू, आज तुझा हॅपी डे आहे ना, मग त्यामुळे माझ्याकडून तुला हे छोटंसं गिफ्ट प्लीज ऍक्सेप्ट कर. सासू मॉम, सांगा ना प्लीज. कॉंग्रॅच्युलेशन्स. सावित्री, पानं घ्या. गणी, मारुती, बसा तुम्ही पण. बसा रे. दादा, अरे तू इथे काय करतोय? अरे खाली बघ कसली मजा सुरू आहे ते. हा, त्या पारू आणि हरीशच्या केळवणासाठी आई स्वतः स्वयंपाक करते. चल ना, खाली चल ना. अरे तू अजून किती दिवस हेच घेऊन बसणार आहेस? चल ठीक आहे ना, होईल ना सगळं नीट. माहित नाही कधी सगळं नीट होणार. मला आईला सॉरी म्हणायचं, तिची माफी मागायची. म्हणता येत नाहीये म्हणून हे असं. तरी असं वगैरे काही नाहीये, आणि मी तुला इथे एकट्याला थांबूच देणार नाही. तू चल 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 खाली चल चल चल. तुला वाटतं मी ऐकणार तुझं? चल खाली चल 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 चल. तुझ्याकडे ऑप्शनच नाही. चल. करा सुरुवात. मी नाही जेवू शकत. पारू, देवी आई, घरात पूजा झाल्यानंतर समद्यात आधी नैवेद्य कुणाला दाखवला जातो? देवाला. मग देवाला नैवेद्य दाखवल्यावर तोच प्रसाद समद्यांना वाटला जातो, बरोबर? बरोबर. पारू, काय ते स्पष्ट बोल. माझ्या देवी आई उपाशी असताना मी कसं काय खाऊ? पारू, माझ्या बरोबर शब्दांचे खेळ करायचे नाहीत. आज तुझं केळवण आहे. कुठल्याही देवाची पूजा नाहीये ज्याचा प्रसाद वाटायचा आहे. तुला जेवायची इच्छा असेल तर जेव, नाही तर राहू दे. तसेही मला कुणाहीकडनं काही अपेक्षा नाहीयेत. कुणाचकडनं नाही.